कृष्णा गुट्टे आहेत, त्यांना चौकशीसाठी बोलवलेलं आहे. त्यांना अटक होऊ शकते का? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या प्रकरणी अजून इतर कुणाची चौकशी देखील होऊ शकते का? निश्चितच रेश्मा, आज गुट्टे यांना चौकशीसाठी बोलवलेलं आहे आणि तशा प्रकारची एक नोटीस परभणीच्या आर्थिक गुन्हे शाखाचे जे पीआय आहेत संजय हिबारे यांनी त्यांना औरंगाबादमध्ये येऊन दिलेली आहे. आणि गुट्टे यांना आम्ही काल ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ते आज परभणीमध्ये जाऊन या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी हजर राहतील. तुझा जो प्रश्न आहे तो असा आहे की यांना अटक होऊ शकते का? हे अटक करण्याचे सगळे अधिकार जे आहेत रेश्मा ते तपासी अधिकाऱ्याला आहेत. खरं तर 7 वर्षापर्यंत ज्या गुन्ह्यामध्ये शिक्षा असते त्यामध्ये अटक करायचं किंवा नाही करायचं हे सगळे अधिकार तपासी अधिकाऱ्याला आहेत. मात्र गुट्टे यांना अटक होऊ नये यासाठी राजकीय दबाव येत असल्याची देखील चर्चा कालपासून राजकीय वर्तुळात आणि इतर सगळीकडे ऐकायला मिळते आहे. त्यामुळे त्यांना अटक होणार का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे यातनं आणखीन खरं तर या अशा प्रकारचा जो घोटाळा आहे किंवा ज्या सामान्य शेतकरी आहेत ज्यांची संख्या 8 ते 10 हजार आहे त्यांना माहीत देखील नाही त्यांच्या नावावरती कर्ज घेतलेलं आहे. यामध्ये बँकेच्या हात असल्याशिवाय हे शक्य नाही आणि त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यावर देखील 6 अधिकारी आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संचालक मंडळावरती देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता या सगळ्यांना एकत्र चौकशीला बोलवतील का, यांना प्रत्येक वेळी वेगवेगळी चौकशी करतील हे देखील आपल्याला पाहावं लागेल. मात्र या सगळ्यांची चौकशी या सगळ्या प्रकरणात होणार आहे आणि त्या संदर्भात तशा प्रकारच्या नोटीस देखील त्या सगळ्या लोकांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पीआयनं पाठवलेल्या आहेत. मात्र रेश्मा, या सगळ्यामध्ये आणखीन एक अतिशय महत्वाची माहिती समोर येते ती अशी की गुट्टे यांच्यावरती जे आरोप आहेत की ज्यांनी शेतकऱ्यांच्या नावे कर्ज काढलेलं आहे त्यात 4 मृत शेतकरी आहेत ज्यांना कर्ज दिलं गेलं त्याआधीच त्यांचा मृत्यू झालेला होता आणि त्यांच्या जे संख्या अमाऊंट आहे ती 8 लाखापर्यंतची आहे. आणि त्यामुळे हे प्रकरण अतिशय गमतीशीर वळणावरती जसं जात आहे तसं आश्चर्यकारक देखील वाटतंय. कारण की अशा प्रकारे जर कर्ज नॅशनलाइज बँका देऊ शकत असतील जिथं की ज्यांच्या नावे कर्ज आहे त्यांनाच माहिती नसेल तर ती ही एक गंभीर बाब आहे. आणि या प्रकरणात नेमकं आणखीन पुढे काय काय होतंय हे पाहावं लागेल. मात्र आज गुट्टे यांना चौकशीसाठी सामोरं जावं लागणार आहे. ते चौकशीसाठी हजर राहतील का हा देखील प्रश्न आहे. आणि अटक होईल का हा देखील दुसरा प्रश्न आहे. रेश्मा, निश्चित. कृष्णा, तू या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून राहास. गुट्टे चौकशी दरम्यान काय खुलासे करतात, काय तपशील देतात त्यावर देखील नजर ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल.